आणि या ठिकाणी काळोख त्यांनी इथून ढगाडमधून जायचं आहे. या सामन्याचे पंच असतील 3 दिवस यांच्या आम्हाला मोलाची या ठिकाणी साथ मिळालेली. तर आमचे मित्र राजेश हळदणकर आणि कल्पेश हळदणकर हे 2 या ठिकाणी पंचाची भूमिका पार पाडतील. आणि स्वयंसेवकाने आपली जागा द्यायची लगेच. बॉल आहेत ना, बॉल घेऊन जा. कारण आज आमचा मित्र उल्हास शेठ हळदणकर यांचा जन्मदिवस. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सामन्याला लवकर वारिक चला धन्यवाद आदित्य. आता आपण अंतिम दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये होते. पहिला सामना रमणार आहे तो गणेश गोळे सिंधुवाडी विरुद्ध उमरे 11
उमरेवाडी चांदेराई या दोन संघामध्ये नाणेफेकीचा बॉल आपल्या बाजूने वळवल्यानंतर उमरे 11 या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि हा सामना 3 षटकाचा असणार आहे. म्हणजे 18 चेंडू त्यांच्याकडे असतील आणि 18 चेंडू मध्ये उमरेवाडी हा संघ उमरे 11 हा संघ किती धावफलकावर लागणार ते आपल्याला आता पाहायला मिळेल. उमरे 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते ते मुकेश आणि सिद्धेश. नॉन स्ट्राईकला दिसतोय तो मुकेश. आणि बघा स्ट्राईकला दिसतोय तो आपल्याला मुकेश आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो सिद्धेश. या दिवसातले सगळे सामने आम्हाला 5 ओव्हरचे खेळवायचे होते कारण क्रिकेट हळवत चाललंय. परंतु क्रिकेट जरी हळवत चाललंय आमचं जरी इच्छा असेल तरी समोरच्या टीमने सुद्धा तिथे त्याच वेळेत येणं गरजेचं होतं. आणि या सामन्यासाठी आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळत आहे ते राजेश दादा हळदणकर आणि कलिकेश दादा आणि गणेश गुळे शिंदेवाडी या संघाकडून आपल्याला प्रथम गोलंदाजीचा मारा करताना दिसून येईल तो निलेश मुकेश साठी पंचांचा हा सामना चालू करण्याचा इच्छा. टॉल पिचच्या लाईन मध्ये 4 क्षेत्ररक्षक ठेवणं कंपल्सरी असेल, बंधनकारक असेल. मुकेश पहिल्या चेंडूवरती प्रहार परंतु मुकेश करतात चूक आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर केला हा दणदणीत खणखणीत प्रहार मुकेश यांना 6 धावा देऊन जातोय. त्याचबरोबर उमरे 11 या संघाची धावसंख्या होते 6 बिनबाद 6. त्याच्या पहिल्या चेंडूवर तो मुकेश यांनी जोरदार प्रहार केला होता लेग साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा निलेश चेंडू टाकण्यासाठी तयार. सामन्याकडे तो मुकेश लेग साईडच्या दिशेने चेंडू मारलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो आणि एका धावेवर समाधान मानवलं तर ह्या एका धावेने संघाची धावसंख्या होते 7. मुकेश जाऊन पोहोचतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्या सर्व आयोजवाडी खेळाडू भर उन्हातून काल दिवसभर काम करताना आपण पाहिले. याच ठिकाणी ते सकाळी 7 वाजता आलेले आहेत. चला पुन्हा एकदा सामन्यामध्ये या सामना करून तो निलेश 2 चेंडू मध्ये 1 चेंडू त्यांचा सीमा रेषे पार गेलेला आहे. दुसऱ्या चेंडू मालकात त्यांचे हात फिरवून व्हाईटचा इशारा करतात. धावांच्या स्वरूपात 1 धाव मिळते. संघाच्या खात्यामध्ये 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते 8. सिद्धेश नवीन संघाने इथे आपली बॅटिंग ऑर्डर द्यायची प्लीज. चला त्यांचा पुढे चेंडू सामना करतो सिद्धेश. लेगच्या दिशेने चेंडू पाठवलेला आहे आणि चेंडू जात आहे लो मॅन मध्ये. शॉर्ट बॉल लेगचा खेळाडू तिथे येण्याचा प्रयत्न करतो. चेंडू गेला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि त्या ठिकाणी झेल होता वाचला. सिद्धेश पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेवढाचा प्रयत्न एवढा सफल झालेला नाही. या धावसंख्या 1 नंबरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 9. आता सामना करेल तो मुकेश. समोर आहे तो निलेश गोलंदाज कारण निलेश यांच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता तो मुकेश आणि चेंडू टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा कपच्या दिशेने पुन्हा एकदा जीवदान दिले जाते ते त्यांना. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. 2 धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 11. पहिल्या षटकाचा खेळ चालू. निलेश आणि आताच आपल्याला इथे चेंडू टाकताना दिसतोय मुकेश यांना चेंडू टाकलेला आहे ऑफ साईडच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने चेंडू दिशा दिला. क्षेत्ररक्षक त्याच्या चेंडू मागे आहे आणि चेंडू अडवण्यात यश प्राप्त केलेलं आहे आणि 2 धावावर समाधान मारावं लागेल. संघाच्या खात्यामध्ये 2ची भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 13. पहिलं षटक प्रगती पथावर. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आणि त्यानंतर अवांतर स्वरूपात 1 वाईडच्या स्वरूपात धाव दिलेली आहे.
आणि धावसंख्या झालेली आहे 13. निलेश यांना अचूक मारा करावा लागेल आपल्या संघासाठी, कारण गणेश गुळे पावस या ठिकाणी वरून हा आलेला संघ त्याचे छोटे छोटे खेळाडू त्यांच्या गोलंदाजीची वाट बघत पुन्हा एकदा चेंडू ढकलला होता तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव घेतलेला आणि धावसंख्या एक भर त्यांचा षटक संपल्याचा विचार येतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उमरे इलेव्हन या संघाची धावसंख्या होता बिनबाद 15. संघाचा कर्णधार इथे यायचंय. पुन्हा एकदा मॅच मध्ये मॅच चालू आहे ती गणेश गुळे शिंदेवाडी विरुद्ध उमरे इलेव्हन चांदर या दोन संघामध्ये. आणि आता वैयक्तिक कोड्यातील पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो केदार. या ठिकाणी आडिरे परिसर हे पंचक्रोशीतील एक सुंदर मैदान आपण पाहतो, ज्या ठिकाणी दोन्ही साईडने आपण बॅटिंग बॉलिंग करू शकतो असं हे मैदान बांदिया मैदान असं म्हटलं जातं. आणि केदार यांचा चेंडू सिद्धेशाला खेळायचा होता, परंतु पंचांचा हात वाईटचा इशारा येतो. धावसंख्येत 1 नंबर पडते, धावसंख्येत 216. आणि या ठिकाणी काल एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर कौतुक हळदणकर यांचा आत्मविश्वास आपण बघू शकतो. आता ते बॅटिंगच्या सूचना देताना आपण बघतोय त्यांचा हात वळवून या ठिकाणी चेंडू मारता येईल असं सांगण्याचा प्रयत्न करतात. सिद्धे चेंडू टाकतात, बघूया पुण्याच एकदा वाईटचा बिल घेतात, पंचाने ते स्वीकारलं, पुण्याच एकदा वाईट. आता वाईटची ती हॅट्रिक होणार का? धावसंख्या झालेली आहे 17. सूर्यकर वाडी या संघाच्या कर्मचारी इथे आपली बॅटिंग ऑर्डर देण्यासाठी यायचं प्लीज. सिद्धेशाने लेग साईडच्या दिशेने चेंडू मारलाय डीप मिड विकेटच्या साईडला आणि झेल फुटला जातो, निलेश झेल टाकतोय आणि एका धाव समाधान व्हावं लागतं. ज्या ठिकाणी 2 धावा घेतलं गरजेचं होतं. सिद्धेश यांनी शॉट वाढल्याच्या नंतर त्यांना वाटलं की आपली विकेट गेली, परंतु डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक निलेश तिथे झेल सोडतोय. सिद्धेशाने आपल्या स्वतःपेक्षा आपल्या संघासाठी खेळावं लागेल, कारण या ठिकाणी 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु ती एक धाव सुद्धा तुमच्या संघाला महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण या ठिकाणी आपण 3 ओव्हरला 50 धावा सुद्धा चेस होताना पाहिलंय, त्यामुळे 15 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावर लागला, याचा अर्थ आपण मॅच जिंकवत होत नाही. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या बदल होतोय, धावसंख्या झाली होते 19. केदार थोडीशी लय विसरलेले 3 चेंडू त्यांनी एका चेंडूसाठी 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. आता मात्र सुरेख चेंडू हे चेंडू त्यांना टाकावे लागतील. या ठिकाणी हा चेंडू खूप सुंदर सुरेख टाकला होता, या चेंडूकडे काही आन्सर नव्हतं फलंदाजाकडे. मुकेश 6. हे गावमध्ये दोन्ही संघ परवा या ठिकाणी फायनलमध्ये पोहोचले होते आणि काही सुरेख चेंडू टाकला. मुकेश चेंडू काढलेला होता, चेंडू गेला सरळ यशोमध्ये आणि त्रिपुराचे तोडून मुकेश तंबूमध्ये परततोय. उमरे इलेव्हन या संघाला धक्का मिळतोय तो मुकेश यांच्या स्वरूपात 19 धावसंख्येवर. त्याचा उल्लेख जो केला त्या फायनलच्या मॅच मध्ये वरचढ ठरला होता तो गणेश गुळे शिंदेवाडी हा संघ. त्या ठिकाणी त्यांनी फायनल मारली होती, परंतु आज परतवार करताना दिसतो तो उमरे इलेव्हन हा संघ. 2 षटकात त्यांनी 19 धावा केल्या आणि पुन्हा एकदा झेल आहे, बघूया आज झेल होणार का?
आणि तीनदा चेंडू हातामधून उडवल्याच्या नंतर मिड कव्हर वरून मिड ऑफला धावत गेलेला खेळाडू आणि झेल पकडला गेलाय. धक्का मिळतोय तो पवन यांच्या स्वरूपात. पवन रिकाम्या हाताने परत येत नाही. यात गोल्डन डक घेऊन चला आणि पवन गोल्डन डक घेऊन आलेले आहेत. सामना करेल तो शैलेश. आता शैलेश सामना करेल तो केदार यांच्या गोलंदाजच्या. केदार हे हॅट्रिक वर असणार आहेत. बघूया हॅट्रिक घेतात का. केदार यांना पुन्हा एकदा शिंदेवाडी या संघाला मॅच मध्ये आणलंय. आणि बघूया संधी आणि संधीचं रूपांतर ते करताना क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होते. तो मारायची काही गरज नव्हती, परंतु या ठिकाणी ह्या गोष्टी शिकाव्या लागतील. धाव संख्या झालेली आहे 21. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर उमरे इलेव्हन या संघाला 6 चेंडूमध्ये अजून 14 तरी धावा कराव्या लागतील, तर ते इथे संघर्ष करतील. सुंदर गोलंदाजी केले ते केदार आणि ते वाईट सोडले तर अचूक मार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये क्षमता नक्कीच आहे आणि या संघाविरुद्ध त्यांना गोलंदाजी करण्याचा त्यांचा असलेला अनुभव त्यांना हातापाण्याला लावा लागेल. त्याचबरोबर शैलेश सामना करेल तो पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतलेल्या. बॅट उंच फिरवण्याचा प्रयत्न केला. चेंडू निर्धाव केला. पंच कैलास यांचा सॉरी पंच कल्पेश यांचा हे षटक संपल्याचा विचार होतो. 2 षटकाच्या अखेरीस उमरे इलेव्हन चांदरे या संघाची धाव संख्या होते 21. तिसरं आणि या इनिंग मध्ये अखेरचा षटक होतो तो सागर. बघूया पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर सुरू करायचा. दोन्ही संघांना विनंती आहे कारण उशीर झालेला आहे. या दिवसामध्ये आम्हाला 11 चांगल्या गोल खेळायचे. सामने 3 षटकाचे आपण पाहतोय. सामने होणार ते 5 षटकांचे, परंतु आता इथं तेवढं शक्य नाहीये. सागरचा पहिल्या चेंडू सिद्धेशांना वाव सुरेख चेंडू. या चेंडूकडेच सागर सिद्धेश यांच्याकडे फक्त हात उंचावल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता, कारण चेंडू गेलाय निर्धाव. पंचाकडे मागितली होती त्याने वाईट त्याची दाट, परंतु पंच राजेश यांनी निर्धाव चेंडू डिक्लेअर केलाय. सागरांचा पुढील चेंडू वेग तर आपल्याला पाहायला मिळतो. सागरांच्या गुन्हे सिद्धेश यांनी पवनच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न केला. एका धाव्याचा समाधान आणि आत्महत्या होणार का काय मानायची गरज नाही आहे. सागर तिथे चूक करताना दिसतोय. संघाच्या धाव्यात एका ठिकाणी 3 धावा मिळतात. संघाची धाव संख्या झाली 24. काहीच गरज नव्हती सागर यांना थ्रो मारायची, त्यामुळे 2 धावा गेल्या. सागर या 2 धावा किती महत्वपूर्ण आहेत हे तुम्हाला जेव्हा सामना आपण शाळा देईल त्यावेळी त्यांचं महत्व कळेल. आता फलंदाजीचे आपण पाहतोय तो शैलेश. एका धावेचा प्रयत्न सिद्धेश धावतात. बघूया आत्महत्या होणार का. आणि आता मात्र सागर चूक करत नाही. मगाची जी चूक केली होती फलंदाज होतो बाद आत्महत्या करून सिद्धेश मैदानातून आपल्याला डगआउट मध्ये येताना दिसत. धावा मिळाल्यात 1. धाव संख्या झालेल्या 25.
फटका चेंडू जाणार का सीमारेषे पर येस क्रॉस केली सीमारेषा पंचांचा येतो षटकाराचा इशारा तो शैली सुरेख आता मात्र गलीच्या दिशेने गेलेला चेंडू एका धाव्यावर समाधान मानावं लागणार का आणि फलंदाज बाद आता जे गिरीश चला फलंदाज आल्यानंतर प्रणव चेंडू असेल शेवटचा एका चेंडूवर अजून किती धावा होणार धाव संख्या झालेली आहे 32 एक धाव सुद्धा महत्वपूर्ण सागरांचा शेवटचा चेंडू या षटकाला चेंडू जातोय का लेट धाव बघूया धाव 75 षटकांचा इशारा येतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर टुमरे 11 चांदरे या संघाने धावा बनवल्या 32 धावसंख्येचं आव्हान ठेवलं ते 33 या धावसंख्येचं या गणेश गोळ शिंदे हे आव्हान स्वीकारणार का आम्हाला बर्थडे बॉय हळदण करीत आलेले आहेत त्याला नेहमी संरक्षण लागतं आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी आलेले आहेत ते सागर हळदणकर यानंतर होणारा सामना असेल तो जाकादेवी रणपार विरुद्ध वक्रतुंड सोरीवाडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल गेली त्यांनी नाणेफेकसाठी लवकरात लवकर येते या ठिकाणी यायचंय जाकादेवी रणपार विरुद्ध वक्रतुंड सोरीवाडी आणि वक्रतुंड सोरीवाडी या संघाचा कर्मचारी आलेला आहे हा सामन्याचा नाणेफेकचा कौल आपल्याला बर्थडे बॉय नगरला ऑर्डर वगैरे करणार आहेत दिवसभर कधी इथे थांबायचंय तुम्हाला जे जे काय असेल ते सर्व दिलं जाईल नवीन बॉल
याच मैदानात आपण संग्राम पाहणार आहोत. फोडकरवाडी विरुद्ध फोडकरवाडी आयोजित भव्य ओव्हरच्या क्रिकेट स्पर्धा इथे होणार आहे. त्याची तारीख असणार 21-22 हेच मैदान आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झालेला आहे. चाकादेवी रणपाड विरुद्ध सुवरीवाडी या दोन संघामध्ये आणि नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलेला आहे? चाकादेवी रणपाड की वक्रतुंड सुवरीवाडी? येस, आम्हाला कळलं की वक्रतुंड सुवरीवाडी या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवला आहे. चला मॅच मध्ये येऊया. गणेश गोळे शिंदेवाडी विरुद्ध उमरे 11 चांदरे या दोन संघामध्ये हा सामना रंगतोय. पहिल्यांदा उमरे 11 चांदरे या संघाने गोलंदाजी स्वीकारली. 3 ओव्हर मध्ये त्यांनी 32 धावा केल्या. 33 धावांचं लक्ष असेल ते स्ट्राईकला असेल ते निलेश याची बॅटिंग आम्ही या ठिकाणी पाहिली आहे. अनेक सहज लिलिया षटकार मारणारा हा खेळाडू आपल्याला पाहिला आहे. निलेश अतिशय सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी, परंतु आजपर्यंत दिवस गोलंदाजीमध्ये तरी नसावा. आणि ती गोलंदाजीची बहर ते फलंदाजीमध्ये भरून काढणार का? आणि त्यानंतर गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसेल तो आता आपल्याला पवन पॉवर प्ले मध्ये फक्त जे लाईन आखलेली आहे त्याच्यामध्ये 4 खेळाडू आतमध्ये असणं बंधनकारक असेल आणि हा नियम संपूर्ण स्पर्धे पार पडण्यापर्यंत असेल. चला पुन्हा एकदा चेडू टाकायचा, चेडू लागण्यासाठी सज्ज. पंचांचाही सामना चालू करण्याचा इशारा जिंकणं तरी आवश्यक आहे. 18 जणांनी 33 धावा सामना करतो निलेश. कोणाच्या गोलंदाजी बघूया. त्यांच्या साईडने गचाळ क्षेत्ररक्षण 2 धावा सुद्धा सहज मिळू शकतात. तू धावायचा प्रयत्न तर होणार का? पण तू नाहीये. संकेत त्याला तितकीशी साथ देत नाहीये. निलेश स्वतःचं खातं खोललं जातंय. या ठिकाणी धावसंख्या होते 1. आता समोर असेल तो लेफ्ट हँडेड बॅट्समॅन संकेत. हे ग्राउंड लेफ्ट हँडेड बॅट्समॅन साठी तितकंच उपयुक्त. आता बॅटला बॉल जर व्यवस्थित कनेक्ट झाला तर तो जाणार सरळ सीमा आरक्षेपार, यामध्ये काही शंका नाहीये. संकेताने त्यांचे चेंडू पोहोचण्याचे चेंडू आकाशात झिरकावं लागतील आणि असे चेंडू मिस करून चालणार नाही. हा चेंडू जायला पाहिजे होता 6 धावांसाठी, परंतु हा चेंडू मिस आउट होतोय. चला कोण पुढे चेंडू टाकला करता यार सामना करतो संकेत यस. हा चेंडू जाणार सेम आरचे बरं. यात काही फरक नाही. मी मगाशीच बोललो होतो की चेंडू फक्त बॅटला लावायचं काम करायचं. चेंडू गेला सीम आरच्या पार. संकेत बॅट मधून आला कणकणी दणदणीत पहिला षटकार जो गणेश गोळे शिंदेवाडीसाठी षटकाराचं काम करतोय. चला पुढील चेंडू सामना करतो संकेत. आता मात्र पंचांचा हवालदार स्वरूपात वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या पहिल्या सामन्यापासून आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळत आहे ते राजेश हळदणकर आणि पंचवीस हळदणकर. पवनांचा आता मात्र सुरेख चेंडू. या चेंडूवर उत्तर नसेल. पंचांचा नेता चेंडू विचार येतो. ही स्पर्धा जरी आवडीची वाडी संघाने भरवली असेल तर त्यांना जास्त मार्गदर्शन आणि जास्त मेहनत ही हळदणकरवाडी या संघाने घेतलेली दिसते आपल्याला. पुन्हा एकदा हळदणकर टॉपवर आपण त्यांची धावं पाहिली आहे. त्याने असे सहकार्य पुन्हा लाभू दे.
संकेताला काही चेंडू कळत नाही, चेंडू जातात विरुद्ध धावतात, तर संकेत बॅटच फिरवायचं काम करतात. एक चेंडू लागला होता बॅटला, तो जाऊन पोहोचला होता सीमारेषे पार 6 धावांसाठी. त्यानंतर संकेताने खेळून गेलेले चेंडू 0-6-0-0 म्हणजे 4 चेंडूमध्ये 6 धावा. संघाला अडचणीत घेणारे खेळी करताना ते पाहायला मिळते. तो संकेताला गेम ओळखावा लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा धावफलकावर लागल्याच्या नंतर पुढचे 2 चेंडू त्यांनी डॉट पिळून काढलेले आहेत. आता मात्र चेंडू लावले आणि पुन्हा एकदा चेंडू गेलाय मिड विकेटला आणि त्यांना मिळतंय जीवदान. हे जीवदान लेफ्टी बॅट्समॅनला मिळालेलं हे जीवदान खूप मागे ठरायला लागेल. पंजाबच्या षटक संपल्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते गणेश गोळे शिंदे या संघाची बिनबाद 9. आणि संघाचा दुसरीकडे गेले त्यानंतर दिसतोय तो सिद्धेश उमरे 11चा एक अष्टपैलू खेळाडू सामना करतो. तो समोर असेल तो संकेत. यांनी आपला निर्णय करायचा प्लीज. सिद्धेश चेंडू लागण्यासाठी तयार, सामना करून तो संकेत. त्या ठिकाणी बॉलचं प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे. कोणाला पाहिजे असेल तर चेंडू आपण घेऊन जाऊ शकता. तिथे 8 चेंडू दिसतात. चला संकेतांना सिद्धेशाने टाकलेला चेंडू. संकेत हे पुन्हा एकदा निर्धार चेंडू टाकण्यात यश प्राप्त केला. संकेत वैयात धावसंख्येवर खेळतोय. चेंडू त्याने खेळलेले आहेत 6 चेंडू मध्ये 7 धावा. 6 बॉल 7 धाव संख्येचा आपण पाठलाग करतोय, धावा देत नाहीये. सिद्धेश यांचा पुढील चेंडू संकेत त्यांच्यासाठी बघूया. संकेत आता फटकेबाजी करणार का? आता मात्र वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या जाऊन पोहोचते 10. आपण पाहिली एक प्रहार केला होता त्यांनी 6 धावांसाठी. त्यांच्यामध्ये क्षमता नक्कीच आहे, परंतु ते त्यांना पुन्हा सिद्ध करावी लागेल. कारण धाव संख्या आहे ते समीकरण असणार आहे चीज करण्यासाठी. फलंदाज येतोय बाद. पहिला धक्का मिळतोय तो गणेश गोळे शिंदेवाडी या संघाला. आता आपण पाहतोय तो गणेश गोळे सिद्धवाडीचा एक संयमी खेळाडू दीपक याला गेल्या वर्षी मी पाहिलं. या ठिकाणी त्याने उत्तम फलंदाजी करून उत्तम गोलंदाजी करून आपल्या संघाला यश प्राप्त करून दिलं होतं. पुढच्या फेरीपर्यंत पात्र करण्यासाठी दीपक यांची घेतलेली मेहनत आम्ही जवळून बघितली आहे. समीकरण असणार आहे ते 10 चेंडू आणि 23 धावा. 10 चेंडू 23 धावा. सिद्धेशांचा चेंडू दीपक यांच्यासाठी. चेंडू गेला सरळ जाणार आहे सीमारेच्या पार 6 धावांसाठी. दीपक आपल्या बॅट मधून दाखवतोय की संकेतांनी कशी फलंदाजी करणं अपेक्षित होते. चेंडू बॅटला लागला आणि चेंडू गेला सरळ सीमारेच्या पार 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार गणेश गोळे
चेंडू ते टाकून झाले 3, जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 17 धावा. 9.17. कोणाला आहे खतरा बघूया. या ठिकाणी हे धावा होताना आपण पाहिलंय. या ठिकाणी या धावा होताना आपण पाहिलंय हा चेंडू अडवायचा आहे. शिद्धे चेंडू टाकण्यासाठी सज्ज सामना करेल तो दीपक. आता मात्र बघूया वाईटची दाद तर मागितली आहे, परंतु त्यांचं ते स्वीकारतात का नाही. माझ्या मते बॅटला लागून गेलं. चेंडू धावसंख्या देऊन जातो 1, धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. दीपक यांनी आशा निर्माण केली आपल्या संघासाठी आणि गणेश गुण शिंदेवाडी हा संघ या ठिकाणी एकदा विजेता सुद्धा होताना आपण पाहिलंय. फायनल मध्ये सुद्धा त्यांनी उमरे 11 या संघाला हरवले, त्यामुळे त्यांना अनुभव आहे आणि आता आशा आहे की दोन्ही संघाकडे जो संघ शेवटमध्ये जिद्दीने खेळला त्याच्याकडे अशा असतील हा सामना जिंकला तर सिद्धीच्या पुढील चेंडू हा ही चेंडू जाईल सीमारेषा फार 6 धावांसाठी. कारण मी जेव्हा पहिल्यांदा गणेश चिंचवडची मॅच पाहिली या मैदानात त्यामध्ये तुफान फलंदाजी केली होती ती निलेश यांनी आणि ती फलंदाजी अजून आमच्या डोळ्यामध्ये मनामध्ये साठवून ठेवलेली आहे. त्याचीच पुनरावृत्ती करताना त्या षटकामध्ये सिद्धीश यांनी सामना विकायचं काम केलंय. कारण 2 षटकार दिले होते त्यांनी. पहिलं गोलंदाज पवन यांनी सुंदर गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. त्यांना सुरेख साथ दिली होती ती संकेत यांनी. कारण संकेत यांनी तेवढे निर्धाव चेंडू खेळून काढले होते आपल्या संघासाठी. परंतु या षटकामध्ये आपण 2 षटकार पाहिले. 1 षटकार पाहिला निलेश यांच्या बॅटमधून, 1 षटकार पाहिला दीपक यांच्या बॅटमधून. पण दीपक यांनी मॅच मध्ये पुन्हा आणायचं काम केलंय. हो या निलेश हे ते काम पूर्ण करणार का. चेंडू टाकला होता बॅक होल मध्ये आणि असे चेंडू टाकावे लागतील. सुंदर चेंडू. त्यामुळे 75 षटक संपल्याचा इशारा येतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गणेश गुरु शिंदेवाडी या संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 23. जिंकण्यासाठी समीकरण असेल 6 चेंडू आणि 10 धावा. 6 बॉल 10. ऑलरेडी तुमच्यामुळे उशीर झालेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ लावू नका प्लीज. समीकरण असेल ते 6 चेंडू आणि 10 धावा. पहिल्या चेंडूवरती समीकरण बदलतील. वक्र थोडं फिल्डिंग यासाठी आपला निर्णय कमायचा आहे आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. त्यामुळे जाकादी रणपर या संघाला फलंदाजीसाठी तयार राहावं लागेल, कारण लगेच प्लेअर मैदानामध्ये उतरवायचे आहेत. आज आम्हाला अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तो शुभम यांना शुभ कार्य करावं लागेल आपल्या संघासाठी. हा सामना वाचवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू आणि 10 धावा तितक्याच्या पुरेशा धावा आहेत, परंतु समोर जे फलंदाज आहेत ते आहेत दीपक आणि निलेश. तर या दोन्ही फलंदाजांना अनेक सामने खेळण्याचा अनुभव आणि हा गणेश गुरु शिंदेवाडीसाठी असणारा एक महत्वाचा स्ट्रॉंग पॉइंट असणार आहे. त्यामुळे शुभम यांना तशी गोलंदाजी करावी लागणार आपल्या संघासाठी की या धावा वाचवाव्या लागतील. 4 खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये ठेवणं हा कंपल्सरी पहिल्यापासूनचा विषय असेल. 4-5 रेस्ट्रिक्शन असेल. जोपर्यंत पंच कुठला डिसिजन देत नाहीये तोपर्यंत धावा धावून काढायचे असतील. शुभम यांनी लवकरात लवकर आपले फिल्डिंग लावायचे प्लीज. चला
शिवांचा चेंडू चांगला करतो दीपक. कशा प्रकारे चेंडू टाकतात. चेंडू गेला सीमा रेषेवर 6 धावांसाठी. चला जिंकण्यासाठी समीकरण आहे आता 5 चेंडू आणि 4 धावा. म्हणजे गणेश गोळ शिंदेवाडी हा संघ इथे सहज जिंकेल असे चिन्ह निर्माण झाले आहेत. परंतु क्रिकेटमध्ये आपण काहीही सांगू शकत नाहीये. शेवटची विजयाची धाव जोपर्यंत आपण घेत नाहीये तोपर्यंत सामना संपलेला नसतो. पुन्हा एकदा आता मात्र चेंडूचा पाठलाग करण्यापर्यंत गेले होते परंतु ते पाठलाग सुद्धा कमी पडला. पंचांचा वाईटचा विचार आलाय. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झालेली 30. जिंकण्यासाठी आवश्यकता होती 3 धावा. 5 चेंडू 3 धावा आणि लेग साईडच्या दिशेने चेंडू मारलाय. धावसंख्या होते 4 ने वाढते. गणेश गोळ शिंदेवाडी हा संघ हा इथे सामना जिंकतोय. विनंती असेल की त्यांनी त्यांचं सन्मान चिन्ह इथून घेऊन जायचंय आणि त्याचबरोबर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा